कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरीपासून. तर आता इथे कावेरी रडत रडत जात असते आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे अमृता आवरणं येते आणि आता ती बघते यशला. यश आता पळत पळत जात असतो, कारण आता तो कावेरीच्या पाठीमागे जात असतो ना तिला सांत्वना द्यायला. तर आता इथे अमृता मध्येच येते आणि म्हणते, यश असं म्हणते, आता ती इतक्या घाईने कुठे निघालायस तू असं म्हणते आता अमृता. तुलाच भेटायला येत होतो असं म्हणत होता यश मुद्दाम. मला भेटायला असं म्हणते आता अमृता. हो अमृता असं म्हणत होता यश. आणि तो म्हणतो, जे काही घडलंय त्यासाठी तुझी माफी मागायची होती मला असं म्हणत होता यश. आणि आता तो म्हणतो, अमृता आय एम सॉरी असं म्हणतो होता यश. कावेरीला ओळखण्यात चूक केली मी, तिच्यासारख्या फ्रॉड मुलीवर प्रेम केलं. किती मोठी चूक केली आहे मी तिच्यावर प्रेम करून, हे आता रिअलाइज होत आहे मला असं म्हणत होता यश. खूप खूप प्रेम केलं मी तिच्यावरती असं म्हणत होता तो. म्हणून तिची एवढी हिंमत वाढली आहे असं म्हणत होता यश. पण खरं सांगतो अमृता, लवकरात लवकर मला तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे असं म्हणत होता यश. तर अमृताला धक्का बसतो, हे काय बोलतोय हा म्हणून, आणि हात घेऊन तिच्या हातात बोलतोय ना खरंच असं म्हणतोय आता अमृता. खरंच अमृता असं म्हणत होता यश. खरंच कावेरीवर प्रेम केल्याचा पश्चाताप होतोय मला असं म्हणत होता यश. तर कावेरीचं नाव ऐकून तिला अमृताला जरा आश्चर्यच वाटतं. एक मिनिट असं म्हणते ती, आणि आता आपला हात घेते. तर आता इथे यश खूप रडत असतो. हे तुला अचानक कसं काय रिअलाइज झालं असं म्हणते आता अमृता. आणि कावेरीचं इंटेन्शन वाईट होते हे तुला कधी समजलं असं म्हणते आता अमृता. तर आता इथे यश म्हणतो, अगं अमृता, अमृता असं म्हणतो, टच करतो तिला. आय नो माझ्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे तुझ्यासाठी असं म्हणतो आता यश. पण प्लीज विश्वास ठेव माझ्यावर असं म्हणतो यश. तिने फसवलंय मला, फसवून लग्न केलंय माझ्याशी, नाहीतर तूच सांग असं म्हणतो तो. मला हर्ट होईल, असं का वागेल मी असं म्हणतो यश. असं का करेल मी असं म्हणतो तो. पण आता तू बघच, हां तू बघच त्या कावेरीला कसा धडा शिकवतो मी असं म्हणतो होता यश. आणि आता यश तिच्याकडे बघत असतो, म्हणजे कावेरीकडे. आणि आता इथे अमृता विचार करायला लागते, हे काय करतोय हा म्हणून. तर आता ती खूप विचारत असते आणि यश तिच्याकडे बघत असतो काय करेल ती म्हणून. तर आता इथे अमृता बघते यशकडे, आणि आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरीला दाखवलंय. तर आता इथे कावेरी आपल्या रूममध्ये असते. चालती हो, डोळ्यासमोर नकोयस तू माझ्या असं म्हणून आता सुलक्षणा तिला घराबाहेर काढलेली असते ना, ते सगळं आठवत असतं आता कावेरीला. ही मुलगी स्वतःच्या मनाला येईल तसं वागते असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता इथे कावेरी खूप दुःखी असते, आणि तेवढ्यातच आता यश येतो तिच्या खोलीमध्ये. आणि आता तो येतो आणि दरवाजा लावून घेतो बघा प्रेक्षक हो. आणि आता दरवाजा लावून घेतो, आणि कावेरी तिथेच बसलेली असते, आणि यश तिच्याकडे येतो. तर आता इथे कावेरी यशला बघते, आणि आता ती म्हणते, अहो यश, तुम्हाला इथे येताना कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे यश कावेरीला जोरात मिठी मारतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो म्हणतो, किती सहन करावं लागतंय तुम्हाला असं म्हणतो आता यश कावेरीला. मला वाईट माझं वाटतंय असं म्हणते आता कावेरी. त्या खूप दुखावल्या गेल्यात असं म्हणते ती, आणि मला वाईट तुमचं वाटतंय कावेरी असं म्हणतो होता यश. हा प्लॅन आपल्या दोघांचा होता असं म्हणतो तो. पण सगळ्यांचं बोलणं फक्त तुम्हालाच खावं लागतंय. विलन बनवून टाकलंय सगळ्यांनी तुम्हाला. आज माझ्यामुळे एवढं लागलंय तुम्हाला असं म्हणून त्याला दुःख होतं खूप. तर आता इथे कावेरी म्हणते, अहो यश, तुम्ही नका ओ वाईट वाटून घेऊ प्लीज असं म्हणते आता कावेरी. नाही कावेरी असं म्हणतो होता यश. अहो अन्याय होतोय तुमच्यावर असं म्हणतो होता तो. माझ्या ह्या नजरेतूनही उतरलात तुम्ही. जे आयुष्यात तुमचं नाही आहे ते जगताय तुम्ही असं म्हणतो आता यश. तुम्ही हे सगळं डिझर्व नाही करत असं म्हणतो तो. तर आता इथे माधवी अमृताला म्हणत असते, अशी का वागतेस तू असं म्हणते आता माधवी. जर डोकं फिरलंय, लग्न मोडलं तरी तुला अक्कल येत नाही आहे का, सूट घ्यायचा म्हणून अक्कल घाण ठेवल्यासारखी काय वागतेस तू असं म्हणते आता माधवी. एवढं घाबरायची गरज नाही आहे आई, चिल असं म्हणते आता अमृता. चिल काय चिल, ती सुलक्षणाला काही झालं असतं ना तर सगळ्यांनी तुझ्यावर पहिला संशय घेतला असता असं म्हणते माधवी. असा कसा संशय माझ्यावर आला असता असं म्हणते अमृता. तर आता ती बाटली दाखवते माधवी. तर आता अमृता बघते आणि घाबरते. ही बघ विषाची बाटली असं म्हणते आता माधवी. मला सापडली म्हणून बरं झालं, अजून कोणाला सापडली असती ना तर पोलीस कोठडीत असतीस तू असं म्हणते माधवी. नाही ग असं म्हणते आता अमृता. एवढं सोपं आहे का ते असं म्हणते आता अमृता. अमृता असं म्हणते आता माधवी. राग यावा, पण रागात आंधळं होऊन नाही चालणार असं म्हणते आता माधवी. आपल्या रागाने दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे, स्वतःचं नुकसान होऊन कसं चालेल असं म्हणते आता माधवी. आणि मग आता अमृताला आठवतं, खूप प्रेम केलं मी तिच्यावर म्हणून तिची हिंमत वाढली आहे. पण खरंच सांगतो अमृता, लवकरात लवकर मला तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे असं म्हणत होता यश. तर आता इथे अमृता विचारत असते, अमृता मी काय म्हणते, बट्टे ना तुला असं म्हणते आता ही माधवी. माझ्या डोक्यात ना आता वेगळे विचार चालू आहेत असं म्हणते आता अमृता. आलेच मी असं म्हणते, आणि अमृता निघून जाते तिथून बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे माधवी आपल्याच खोलीमध्ये असते आणि आपल्या विचारात असते, आणि अमृता निघून गेलेली असते तिथून. तर आता अमृता खाली येते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती कुणाला तरी शोधत असते, बहुतेक यशला शोधत असेल. आणि आता ती बाहेर जाते, शोधते सगळीकडे. आणि आता इथे यश आणि कावेरी एकत्र असतात. सगळ्यांसमोर मी तुम्हाला सपोर्ट करू शकत नाही आहे, ह्याचा त्रास होतोय मला कावेरी असं म्हणतो आता यश. आणि आता इथे कावेरी त्याच्या
खांद्यावर हात ठेवते त्याच्या आणि म्हणते, तुम्ही नका हो इतका त्रास करून घेऊ, असं म्हणते आता कावेरी. मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते, असं म्हणते कावेरी. पण ते एक्सप्रेस करता येत नाहीये ना, असं म्हणतो आता यश. एकतर घरातले इतके चिडलेत तुमच्यावर, असं म्हणतो तो. त्यात मीही तुमच्याशी असं वागलो तर? एक सांगू का, तुम्हाला माहिती आहे का, आपली बाजू खऱ्याची आहे, असं म्हणते आता कावेरी. आणि माझं मन इतकंही नाजूक नाही आहे की हे सगळं बघून मी हार मानेन, असं म्हणते आता ती. आणि ती म्हणते की मी आधी माझ्या मनात जागा मिळवली होती, आठवतंय ना, असं म्हणते आता कावेरी. तसाच प्रयत्न मी परत करेन ना, असं म्हणते आता कावेरी. अहो पण तुम्ही प्लीज काळजी करू नका, असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती यशला समजावत असते ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता यशला खूप त्रास झालेला असतो, दुःख झालेलं असतं त्याला. आणि आता इथे अमृता शोधत शोधत त्याला गार्डनमध्ये आलेली असते बघा प्रेक्षक हो. इथे पण नाही आहे यश, गेला कुठे, असं म्हणते आता अमृता. आणि आता ती शोधायला लागते आणि म्हणते कावेरीच्या खोलीतच असेल तो, असं म्हणते. आणि पळत पळत जाते आता अमृता. आणि तुम्हाला जरी त्रास होत असेल तर एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, असं म्हणते आता कावेरी. तर आता अमृता येत असते बघा प्रेक्षक हो यशच्या खोलीमध्ये. आणि आता तिथे कावेरी आणि यश बोलत असतात. आपण हे सगळं का करतोय ते लक्षात ठेवा, असं म्हणते आता कावेरी. कावेरी कुणाशी बोलते, याचा अर्थ यश नक्की कावेरीसोबत आहे. ह्या घराला लिक्विड अमृता नावाचं ग्रहण आपल्याला सोडवायचं आहे, असं म्हणते आता कावेरी. आणि यश मात्र काय बोलतच नाही. आणि अमृता तिथेच असते. आणि आता ती दरवाजा काढते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती जाते आणि दरवाजा खोलते त्यांच्या रूमचा आणि ती बघायला जाते. तर बघते तर काय, कावेरी तर झोपलेली असते. तर आता अमृताला कळतच नाही. तर आता अमृताला उघडी खिडकी दिसते. अरे, असं म्हणते आता अमृता, यश इथेही नाही आहे, मग गेला कुठे, असं म्हणते आता अमृता. तर आता अमृता बाहेर येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती यशला बघते आणि तो येऊन दरवाजा लावतो. तर आता अमृता जाते यशकडे. अमृता, असं म्हणतो आता यश. झोपली नाही अजून, असं म्हणतो आता यश. नाही, तेवढं सगळं घडल्यावर कशी झोप लागेल, असं म्हणते आता अमृता. आय नो असं म्हणतो आता यश. आय अंडरस्टँड, असं म्हणतो होता तो. अमृता, असं म्हणतो तो आता. जास्त विचार करू नकोस, गुड नाईट, असं म्हणतो तो. आणि आता तो निघून जातो तिथून. तर आता त्याचे पाय बघते बघा ती प्रेक्षक हो. तर आता त्याच्या पायाला चिखल वगैरे लागलेला असतो. ह्याच्या पायाला आणि कपड्यांना माती कशी काय लागली आहे, असं म्हणते आता अमृता. आणि आता ती बघते माती लागलेली असते म्हणून. तर आता ते अमृता जाते बाहेर आणि बघायला जाते कुठे चिखल वगैरे आहे. आणि आता तिला पाय दिसत असतात यशचे. आणि आता ती बघत असते कुठून येतोय तो म्हणून. पायांचे ठसे, असं म्हणते आता अमृता. आणि हे ठसे तर घराच्या मागच्या बाजूने येत आहेत, असं म्हणते आता अमृता. आणि आता ती जाते आणि ती पावलं ती कॉपी करत करत आता जाते. आणि आता इथे अमृता चालत चालत जाते आणि आता त्या कुंड्यापर्यंत पोचते ती. आणि आता बघते तर एक खिडकी असते तिथे. पकडलंस ना मला, असं म्हणतो आता यश. तिथे पाठीमागे येऊन थांबतो तो आणि म्हणतो, ह्याचा अर्थ मला जे वाटतंय ते खरं आहे, असं म्हणते आता अमृता. हो, असं म्हणतो यश. मी मान्य करतो, गेलो होतो मी रूममध्ये, कारण ह्या मुलीचा खूप राग आलाय मला, असं म्हणतो होता यश. हिने तुझ्यासोबत आणि मासोबत जे केलंय ना, ते अजिबात सहन होत नाहीये मला, असं म्हणतो होता यश. आणि म्हणून मी हिला सुखाने झोपू देणार नाही आहे, असं म्हणतो होता यश. म्हणजे, असं म्हणते आता अमृता, म्हणजे मी या रूममध्ये मधमाशा सोडल्या आहेत, असं म्हणतो होता यश. आणि आता इथे कावेरी बघत असते आणि ऐकत असते सगळं. काय, असं म्हणते आता अमृता. आई ग, म्हणून ऍक्टिंग करायला लागते आता कावेरी. आई, मधमाशा मधमाशा इथे कुठून आल्या मधमाशा आई, असं म्हणून ऍक्टिंग करायला लागते आता कावेरी. आई 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 अगं आई ग, म्हणून मारायला लागते ती मधमाशा. आणि आता हसायला लागतो यश. आणि आता तो म्हणतो, बघ बघ आई, तिला मी मधमाशा सोडून आले तिच्या अंगावरती. तर आता इथे अमृता हसते आणि आता ती टाळ्या देते यशला. आई ग असं म्हणत असते आता कावेरी. आणि ती मारत असते मधमाशांना. यश, असं म्हणते आता अमृता. अरे, कावेरीला धडा शिकवायचं तू मनावरच घेतलंयस, असं म्हणते अमृता. सगळ्यांना फसवणाऱ्या नीच मुलीला मी कशी अद्दल घडवलंय ते बघच तू, असं म्हणतो होता यश. तिला कळणार पण नाही आणि तिला तिची शिक्षाही मिळेल, असं म्हणतो होता यश. पण मांडलं तुला, चक्क तू बदमाशा सोडल्यास, असं म्हणते आता अमृता. हो, असं म्हणतो होता यश आणि हसतो आता तो. तर आता इथे अमृता बघते कावेरीकडे आणि हसते आता ती. आत्ता शांत झोप लागेल मला, असं म्हणतो आता यश. आणि तो म्हणतो, गुड नाईट, असं म्हणते आता अमृता. आणि यश निघून जातो तिथून. ह्या मधमाशा कुठून आल्या, आई ग असं म्हणून कावेरी रडत असते आणि वाचवा वाचवा म्हणत असते. तर अमृताला खूप आनंद होत असतो आणि हसत असते बघा ती प्रेक्षक. तर आता इथे सकाळ झालेली असते. वहिनी अजून कशा का नाही आल्या रूम मध्ये, स्वयंपाकाचं काय करायचं, कसं कळणार मला वहिनी, असं म्हणते आता पौर्णिमा. सांगते, असं म्हणून आवाज ऐकायला येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे साडी दागिने वगैरे घालून आलेली असते. तर आता कोणी काय दाखवत नाहीत बघा प्रेक्षक. आणि आता सगळं सांगते सांगते म्हणत येते कोणतरी. तर आता इथे वळते पौर्णिमा आणि आता बघते तर काय, यमुना आलेली असते आणि आता सेम नटलेली असते बघा प्रेक्षक. आता ती सुलक्षणासारखी, म्हणजे एकदम गावंढळ नेसलेली असते बघा साडी ती प्रेक्षक. तर आता इथे पौर्णिमाला शॉक बसतो आता यमुनाला बघून. आणि आता यमुना येते तिच्या समोर. विद्या, असं म्हणते आता यमुना. आणि आता इथे पौर्णिमाला शॉक बसतो. तर आता यमुना म्हणते, आहेत कुठे सगळ्या, विद्या, असं म्हणते आता यमुना. तर आता विद्या पण येते
तर आता ती बघते यमुनाला, तर तिला पण शॉक बसतो, हे काय चाललंय म्हणून. अहो असं म्हणते विद्या, हे काय? तर आता इथे यमुना म्हणते, ए विद्या असं म्हणून ती हात दाखवते सेम सुलक्षणासारखा, आणि आता ती बोटं मोजते आणि आता बंद करते. शिस्त म्हणजे घरची भिस्त असं म्हणते आता सुलक्षणा. मोडायची नाही आणि मोडूही द्यायची नाही असं म्हणते आता यमुना, आणि सगळ्यांना शॉक बसलेला असतो या पौर्णिमाला आणि विद्याला काय होतंय म्हणून. आणि आता इथे यमुना म्हणते, विद्या असं म्हणते ती, वायफळ बडबड नकोय मला असं म्हणते आता यमुना. काकू असं म्हणते यमुना, अमृताला मदतीला घे आणि नाश्त्याचं बघ असं म्हणते आता यमुना. बघा प्रेक्षक हो, रात्री साबुदाण्याचं भिजत घातलंय की नाही, घट बसणार आहेत आज असं म्हणते आता यमुना. नैवेद्य दाखवायचा आहे, सगळ्यांचा उपवास असेल ना. आणि विद्या असं म्हणते आता यमुना, नैवेद्याला पुरण लागेल, ते तेवढं करायला घे. हा असं म्हणते आता विद्या, आणि असं म्हणते आता यमुना, जेवणात 2 सुक्या भाज्या आणि आळूची पातळ भाजी असू दे असं म्हणते आता यमुना. उदय दादाला आवडते असं म्हणते आता यमुना. तर आता इथे विद्याला काय चाललंय समजतच नाही, आणि पौर्णिमा मात्र हसते आणि हो असं म्हणते आता यमुना. आळूमध्ये चिंचेचा कोळ जरा बेतानेच घाल असं म्हणते आता यमुना. मागच्या वेळेला आंबट करून ठेवली होतीस असं म्हणते आता यमुना. नैवेद्याला तसं चालणार नाही असं म्हणते आता ती, जा असं म्हणते आता यमुना. तर आता इथे काय करायचं समजतच नाही विद्याला, आणि आता हसतेही, म्हणजेच पौर्णिमा हसते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती खूप जास्त हसत असते. यमे असं म्हणते आता यमे, तुला काय झालंय असं म्हणते आता पौर्णिमाने हसते, आणि विद्या पण हसते. अशी वहिनींसारखी साडी काय नेसून आलीयस, त्यांच्यासारखं बोलतेस, त्यांच्यासारखंच वागतेस असं म्हणते आता पौर्णिमा. आणि खूप हसते ती. तुझं वहिनीला विचारते काय स्वयंपाक करायचा आहे ते असं म्हणून हसते आता पौर्णिमा. काकू असं म्हणते आता यमुना, आणि खूप चिडलेली असते आता ती बघा प्रेक्षक हो, कारण पौर्णिमा हसलेली असते ना. तर आता इथे खूप राग आलेला असतो यमुनाला, कारण तिला रिस्पेक्ट करत नाही तिच्या बोलण्याला म्हणून. तर आता इथे पौर्णिमा थांबते. काकू म्हणल्यावर आणि जोरात ओरडलेली असते ना यमुना. तर आता तिच्या हातामध्ये ते किल्ल्या असतात, तर आता किल्ल्या दाखवते काकूला यमुना बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे काय कळतच नाही पौर्णिमाला काय चाललंय म्हणून. आणि आता ते बघतात, म्हणजे विद्या पण बघते, आणि मग आता पौर्णिमा सुद्धा बघते ते किल्ल्या वगैरे. ह्या चाव्या पाहतेस असं म्हणते आता यमुना. ह्या माने मला दिल्यात असं म्हणते आता यमुना. आणि आता ती म्हणते, ह्या फक्त चाव्या नाही आहेत हा असं म्हणते यमुना. ह्या घरावरचा अधिकार आहे हा असं म्हणते आता यमुना. आणि आता इथे बघतच राहते पौर्णिमा. आणि आता यमुना म्हणते, ह्या घराची जबाबदारी, अधिकार आणि हे सगळं माने माझ्यावरती सोपवलेलं आहे असं म्हणते आता यमुना. त्यामुळे वय वाढतंय तशी तुझी स्मरणशक्ती कमी होते का असं म्हणते आता यमुना. नाही नाही असं म्हणते आता पौर्णिमा. काकू, ह्या घराची उत्तराधिकारी आता मी आहे असं म्हणते आता यमुना. आणि पौर्णिमाला धक्का बसतो. त्यामुळे आजपासून ह्या घराची मी जे सांगेल तेच असं म्हणते आता यमुना, आणि तसंच होणार असं म्हणते आता यमुना. तर आता विद्या म्हणते, वंच असं म्हणते आता विद्या. एकदा जर माचा सल्ला घेतला असता तर विद्या काही उपयोग नाही त्याचा आता. मा सध्या अस्वस्थ आहे, त्यामुळे तिला त्रास द्यायला कोणीही नाही जायचं नाही असं म्हणते यमुना. येतंय लक्षात तुमच्या असं म्हणते यमुना. मी जे सांगते तेच करायचं असं म्हणते आता यमुना. चला चला कामाला लागा, पटापट सगळी कामं आवरा असं म्हणते आता यमुना. तर आता विद्या जाते निघून तिथून. निघा असं म्हणते ती, आणि विद्या आणि पौर्णिमा निघून जातात तिथून बघा प्रेक्षक हो. आणि पौर्णिमा बावळटच असते, तिला काय समजतच नाही काय चाललंय ते घरात म्हणून. यमुना मात्र आता खूप खुश होते सगळ्यांना आदेश देऊन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झालेली दाखवले परत. सांग असं म्हणते आता यमुना. सणाचा दिवस आणि साखर नाही घरात असं म्हणते आता यमुना विद्याला. ह्या घरातल्या सुनांचं ना लक्ष कुठे असते कळतच नाही मला परमेश्वरा असं म्हणते आता यमुना. कठीण आहे बाबा सगळं असं म्हणून ऍक्टिंग करत असते ती आता सुलक्षणाची. तर आता शिक्षक म्हणून आता विद्या बोलवते मोनोलॉगसाठी, आणि विद्या खूप जास्त हसते बघा प्रेक्षक हो. मोठ्यान मोठ्यान निव्वळ भैताड आहे भैताड असं म्हणते आता विद्या. पाहिलं का, पाहिलं बाईचा ताल लाका वाटून राहिलं. अशी साडी बिडी नेसली, मासारखी आंबाडा बिंबाडा घातला तर माहीत झाली. अहो त्या माने चुकून हिच्या हाताने तो कुणीच नव्हतं म्हणून चाव्या दिला, तर हिले काय वाटलं ह्या घराची मालकीण हेच झाली. अहो ते म्हणतात ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हणते आता विद्या. हिचं डोकं रिकामं असं म्हणते विद्या, आणि खूप हसते ती. तेव्हा आता काय बघायचं राहिलंय, जा तुम्ही असं म्हणते आता ती विद्या. असं म्हणते आता यमुना, काय विचारते मी असं म्हणते ती. तर आता विद्या म्हणते, अहो वंच साखर कशी संपेल, साखर आहे घरात असं म्हणते विद्या. विद्या असं म्हणते आता यमुना, मला दुरोत्तर करतेस तू असं म्हणते आता यमुना. हा चहा पिऊन बघ असं म्हणते यमुना, म्हणजे कळेल मी काय बोलते ते असं म्हणते आता यमुना. तर आता इथे विद्या बघते तिच्याकडे, आणि आता ती घेते तो कप. बघतेस काय अशी असं म्हणते यमुना. घे असं म्हणते आता
आणि आता ती तो चहा फेकून देते बघा प्रेक्षक आणि आता तो चहाचा होऊन त्या पौर्णिमावर पडतो. मेले मी असं म्हणते आता पौर्णिमा, भाजला मला भाजला असं म्हणून रडते आता पौर्णिमा. यमे काय केलंस तू हे असं म्हणते यमुना. ला आता काकू एवढं काही झालेलं नाही असं म्हणते आता यमुना. डाग पडायच्या आधी साडी चेंज कर असं म्हणते यमुना आणि धुवून टाक असं म्हणते आता ती काकूला. तर आता इथे म्हणते यमुना आणि काकू आज पूर्ण घराचं डस्टिंग सुद्धा तूच करशील असं म्हणते आता यमुना. काय करणार नाही मी असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता इथे यमुना म्हणते असं म्हणून डोळे दाखवते तर घाबरते पौर्णिमा. करते ना असं म्हणते आता पौर्णिमा. डस्टिंग करते, घरातली साफसफाई करते, तू म्हणशील ते सगळं काही करते असं म्हणते आता पौर्णिमा. तुला एक सांगू का यमे, वहिनी ना बोलताना फारसे असे इंग्रजी शब्द वापरत नाही तुझ्यासारखे असं म्हणते आता पौर्णिमा. आता वहिनींसारखं तुला वागायचं चालायचं बोलायचं ना म्हणून आपलं सांगून ठेवते, बाकी काही नाही असं म्हणते आता पौर्णिमा बघा प्रेक्षक. तर आता इथे यमुना हसते आणि म्हणते अहो काकू भाषा कुठली असली आणि तरी काम तुला तेच करायचंय असं म्हणते आता यमुना. धूळ झटकायचं असं म्हणते आता यमुना आणि विद्या असं म्हणते आता ती. माझ्यासाठी पुन्हा चहा करशील असं म्हणते यमुना. आणि हो असं म्हणते ती. मला दुरोत्तर केल्याची शिक्षा सुद्धा तुला भोगावीच लागेल. शिक्षा असं म्हणते आता विद्या. तर आता इथे यमुनामध्ये हो आज दिवसभर तू निर्जळी उपवास धरशील असं म्हणते आता यमुना. तर आता विद्याला एकदमच टेन्शन होतं काय सांगते ही म्हणून. तर आता यमुना म्हणते आणि आज जर का तू नाही केलास निर्जळ उपवास तर आठवडाभर मी तुला उपाशी ठेवेन असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे पौर्णिमाला पण अजब वाटतं हे काय म्हणून. चला असं म्हणते यमुनाला का कामाला असं म्हणते ती. तर आता विद्या जाते आतमध्ये. यमे असं म्हणते आता पौर्णिमा बघते तुला थांब असं म्हणते आणि निघून जाते आता तिथून पौर्णिमा. तर आता इथे यमुना बसलेली असते बघा त्या खुर्चीवर प्रेक्षक हो. तर आता इथे पौर्णिमा वगैरे काम करायला लागतात. लई जड असते ही बाटली असं म्हणून काम करून घेते आता यमुना आणि यमुना हसत असते तिथे बसून. आणि ही पौर्णिमा मात्र काम करत असते बघा प्रेक्षक हो, आपला पदर बिदर खोचून. तर यमुना खूप हसते लवकर असं म्हणते आता यमुनाने आता काम करत असते पौर्णिमा. पाय पण गेलाय कामातनं असं म्हणत असते आणि आता ती फरची पुसत असते सगळे आणि हसत असते ती यमुना आणि ऑर्डर सोडत असते ती. ऐक 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 असं म्हणत असते त्या पौर्णिमा आणि सगळं ठेवते ती आणि बसते जाऊन. आधी कामं करायची आणि मग आराम करायचा असं म्हणते आता यमुना. उठा असं म्हणते ती आता काकूला. तर आता इथे पौर्णिमा म्हणते ही यमे पण ना विद विद्याला काय बरी शिक्षा सुनावली आहे असं म्हणते आता ती. हो हो काय नाही होतंय माझं, करते असं म्हणते पौर्णिमा आणि करते हां असं म्हणते ती आणि पुसायला लागते वहिनी सगळं करते हां असं म्हणते आता पौर्णिमा आणि आता पुसायला लागते ती. अरे देवा असं म्हणते पौर्णिमा. एक वेळेला त्या वहिनी परवडल्या हिला काय चाललंय, डोक्याला ताप झालाय नुसता असं म्हणते पौर्णिमा. आणि आता यमुना तिला सांगत असते इथलं पूस तिथलं पूस वगैरे आणि आदेश देत असते ती आणि या सगळ्या कामं करत असतात त्या. आणि आता यमुना खूप हसत असते बघा प्रेक्षक आणि सुलक्षणा मात्र दुःखात बसलेली असते. सगळं काय होऊन बसलं देवा, एकीकडे ह्याना कोणीच नाही आहे आणि दुसरीकडे ही कावेरी असं म्हणते आता कावेरीला बद्दल. रोज नवीन कलर उधळती आहे ही कावेरी, अजून किती परीक्षा बघणार आहेस तू माझी देवा असं म्हणते आता सुलक्षणा. तर प्रेक्षक वाचा बघ इथे समतोल बघूया त्रिकामध्ये काय आहे ते. तर आता इथे कावेरी मळवट भरते. ही कावेरी फक्त लग्न करून थांबलेली नाही आहे, तिला तुझी जागा घ्यायची आहे, तुझे अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत तिला. या देवी सर्व भूतेषु असं म्हणते आता कावेरी. मुली असं म्हणते आता सुलक्षणाने बाहेर येते ती. आतापर्यंत मी सगळं काही खपून घेतलं पण देवी आईच्या बाबतीत एकही चूक झालेली मी खपवून घेणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, घटस्थापनेची पूजा तुझ्याच हातून व्हायला हवी असं म्हणते आता यश. मीच पूजा करेन. पूजा करत असताना ही मुलगी मला इथे नको आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे पूजा करायला येते बघा सुलक्षणा प्रेक्षक हो. तर आजचा रिकॅप इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.